तब्बल 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ऑलिम्पिक भवनाच्या भूमिपूजनाला आज मुहूर्त सापडला आहे। महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासातील एक महत्त्वाची इमारत आज उभी राहते आहे। ऑलिम्पिक भवन आणि म्युझियम उभं राहते। दादा, एक मोठं स्वप्न साकार झालंय, काय स्वरूप आहे, काय योजना आहेत? 7 वर्ष नाही, 2009 ते 2014 मी ज्यावेळेस मंत्रिमंडळात होतो तेव्हा वित्त विभाग माझ्याकडे शेवटचे 4 वर्ष आला। माझा प्रयत्न खेळाला महत्त्व दिलं पाहिजे, सगळ्या क्षेत्राला महत्त्व दिलं पाहिजे, तसं खेळाला महत्त्व दिलं पाहिजे। त्यावेळेस मी ते बालेवाडी माळुंगे हा सगळा इकडचा परिसर क्रीडा नगरी म्हणून डेव्हलप झाल्यानंतर देशामध्ये अशा प्रकारची राज्यांची ऑलिम्पिक भवन ही वेगवेगळ्या राज्यात केलेली आहेत, तसं आपल्याकडं पण असावं असं सगळ्याच ऑलिम्पिक संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची इच्छा होती। अनेकांनी या संघटनेचं अध्यक्षपद, सरचिटणीसपद, वेगवेगळी पदं भूषवली, पण त्याला मुहूर्त स्वरूप येत नव्हतं। नंतर करायचं ठरवलं, त्यावेळेस ज्या पद्धतीनं क्रीडा विभागाचा प्रतिसाद मिळाला पाहिजे होता, दुर्दैवाने त्यावेळेसच्या मंत्र्यांनी दिला नाही आणि नंतर आचारसंहिता राहिल्यामुळे ते काम राहिलं। 2014 ते 19 देवेंद्रजींचं सरकार होतं। त्या सरकारमध्ये देखील विनोद तावडेंना मी विनंती केली की तावडेजी, त्याला मान्यता दिली गेलेली आहे, बालेवाडीत एक जागा आहे, तिथं करायला काही हरकत नाही आहे, परंतु तेव्हाही झालं नाही। त्याच्यानंतर 2019ला पुन्हा आम्ही सरकारमध्ये आलो। त्यावेळेस जे क्रीडा मंत्री सुरुवातीला झाले त्यांनाही सांगितलं की आपल्याला करायचं। ते म्हणले, दादा इथं नको, तुम्ही दुसरी कुठली पण जागा, सिंहाशच्या तिथं एक जागा आम्हाला सुचवली, आणखीन एक जागा सुचवली। म्हणलं, अरे भाऊ, मी तिथला पालकमंत्री आहे आणि तुम्ही कशा करता याला खो घालता, काय तुमचे इंटरेस्ट काय आहेत? ह्याच्यामध्ये सहसा त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा या संघटनेच्या सगळ्या सभासदांच्यामुळे अध्यक्ष आहे आणि मला वाटतं की हे ऑलिम्पिक भवन आपल्या शहराच्या वैभवात भर घालणारं चांगलं व्हावं आणि सगळ्या खेळांचे तिथं ऑफिसेस व्हावेत, अशा प्रकारे मी तो प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न काही माझा यशस्वी झाला नाही। त्याच्यानंतर पुन्हा 22-23ला सरकार बदललं। ते बदलल्यावर पुन्हा जे क्रीडा मंत्री झाले त्यांना पण सांगितलं, देवेंद्रांनी पण सांगितलं ते करून टाका तिथं, तेव्हाही झालं नाही। शेवटी जुलै 2023ला आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो। त्यावेळेस मी ठरवलं की आता ह्यावेळेस करायचं। आता क्रीडा विभागाच्या मंत्र्यांचीच अडचण येते, तर क्रीडा विभागच राष्ट्रवादीकडे घ्यायचा आणि मग संजय बनसोडेंच्यावर ही जबाबदारी आम्ही टाकली आणि सुनील पाटील एक आर्किटेक्ट आहेत, त्यांना हा प्लॅन करायला सांगितलं। तुम्ही प्लॅन बघितला असेल आणि फार विचारपूर्वक हा प्लॅन केलेला आहे। लवकरात लवकर काम पूर्ण, 72 कोटीचं काम आहे, त्याच्यावर जितकं फास्ट काम करता येईल तेवढा करण्याचा PWDच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही जे म्हणला 7 वर्ष, तसं 7 वर्ष नाही, वनवासाला जितके वर्ष लागतात तेवढा वनवास पूर्ण झाला। 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर साकार होत आहे। तर ह्या वाद संपला, कुस्तीतली 2 गटातली अजून काही कुस्ती थांबायला तयार नाही, तुम्हालाच लक्ष बघू, मार्ग काढू त्याच्यात। ते पार दिल्लीपर्यंत प्रकरण गेलं, म्हणजे ऑल इंडियापर्यंत गेलेलं, मध्ये तिथं पण काय काय घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। खरं खेळामध्ये वाद नसले पाहिजे ह्या मताचा मी आहे। स्पर्धा ह्या निकोप व्हाव्यात। जर संघटनेमध्येच वाद राहिले तर मग तो नवीन जो काही खेळाडू येतो तो देखील म्हणतो, अरे ह्यांच्यातच एक वाक्यता नाही ना, आपण कुठं आता खेळायला जायचं, असं होता का म्हणे। पण तुम्ही म्हणताय तो वाद मिटला पाहिजे, हे त्रिवार सत्य। ऑलिम्पिक भवनाची जी आज मुहूर्तमेढ रोवल्या गेली आहे, त्याच्यातून नक्की काय फायदा होणार आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंना, संघटकांना, विशेषतः महाराष्ट्र ऑलिम्पिकला एमओला? आतापर्यंत आमच्या ऑलिम्पिक संघटनेला ऑफिस नव्हतं। मध्ये मी जिल्हा परिषद, जुनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये एका फ्लोअरवर काही भाग घेतला, तिथं ऑफिस केलेलं आहे। काय होतं, वेगवेगळे खेळ
ह्यांचे ऑफिसेस काहींचे मुंबईत आहेत, काहींचे नागपूरला आहेत, काहींचे छत्रपती संभाजीनगरला आहेत, काहींचे पुण्यामध्ये आहेत. असं वेगवेगळ्या ठिकाणचे विखुरले गेलेले आहेत. तर उद्याच्याला एका छत्राखाली एका इमारतीमध्ये हे सगळे ऑफिसेस आले तर चर्चा करायला सोपं जातं. इथं आमचे क्रीडा आयुक्त बसतात, क्रीडा विभागाचे अनेक ज्या काही परवानग्या वगैरे लागतात, इथून तिथं भेटणं जाणं येणं ह्या सोयीचं होतं. उद्या एखादा गेम त्यांना राज्याच्या स्तरावर घ्यायचं म्हटलं तर इथल्या इथं चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग काढता येतो. ते फार गरजेचं होतं. पुणे खेळ तर सगळ्या राज्यामध्ये सर्व ठिकाणी चालतात, पण पुण्याला ह्या आपण विद्यापीठ पण करतोय स्पोर्ट्स ते विद्यापीठ करत असताना पुण्याला ऑलिम्पिक भवन जर झालं, आज देशामध्ये वेगवेगळ्या राज्यात असताना आपलं राज्य मात्र त्याच्यामध्ये मागं राहतं आहे, हे होता कामा नये. हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता आणि ह्याच्यातून क्रीडा विभाग आणि ऑलिम्पिकच्या मेंबर असणाऱ्या संघटना ह्यांच्यामध्ये समन्वय एकवाक्यता होण्यामध्ये निश्चितपणे मदत होणार आहे. किंवा कुठल्याही खेळाडूच्या बाबतीमध्ये कुठलं रेकॉर्ड बघायचं असेल तर ऑफिसर्स इथं असल्यामुळं मधल्या काळात काय झालं, आम्ही 5% आरक्षण दिलं. दुर्दैवानी 5% आरक्षण दिल्यानंतर त्याचा फायदा व्हायला पाहिजे होता, पण दुर्दैवानी नको त्या लोकांनी बोगस सर्टिफिकेट इतकी दिली आणि क्रीडा विभागालाही कळेना. जे कधी मैदानावर गेले नाही अशांना नोकऱ्या लागल्या आणि ज्यांनी मैदानं गाजवली ते मात्र बाजूला राहिले. मग आम्ही चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि त्या कमिटीनं अहवाल द्यावा की ह्याच्यात पारदर्शकता पण राहावी आणि खरोखरीच नॅशनल इंटरनॅशनलमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूला त्यामध्ये क्लास 2, क्लास 3, क्लास 4ची नोकरी त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्या ठिकाणी मिळावी असं आम्हाला सगळ्यांना करायचं होतं. ते करायला पण आता इथलं रेकॉर्ड उपयोगी पडेल, कारण काही संघटना त्यांचं नीट रेकॉर्डच नाही. त्याच्यामध्ये क्रीडा विभाग मागे आता सुहास दिवशी इथं होते, आता राजेश देशमुख आयुक्त म्हणून आलेले आहेत, ते लक्ष घालतील. ओपी गुप्ता इथले ACS स्पोर्ट्स ते आहेत मंत्रालयामध्ये बसणारे, संजय बनसोडेजी स्वतः मंत्री आहेत आणि जर फायनान्सचं काही पाठबळ लागलं तर मी आहे. असं विद्यापीठाचा उल्लेख केला तुम्ही, स्पोर्ट्सचं विद्यापीठ होते, स्पोर्ट्सचं विद्यापीठाचा उल्लेख केला तुम्ही, कसं असेल? काय झालं, मध्ये वाद झाले. मागे एकदा छत्रपती संभाजीनगरला पण जाहीर करण्यात आलं, पुण्यात पण जाहीर करण्यात आलं. 2 वेगवेगळ्या अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणजे वेगवेगळ्या वर्षी ह्या आले. आम्ही हा शेवटी विचार केला की मराठवाड्याचं प्रवेशद्वार छत्रपती संभाजीनगर आहे आणि पुण्यामध्ये तर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर पुण्यात आपण करणार आहे. परंतु पुण्यात करत असताना त्याच्यापासून आपल्याला छत्रपती संभाजीनगरलाही वंचित ठेवायचं नाही, कारण संजय बनसोडे मराठवाड्यात न आलेले आहेत आणि राज्याचं आज प्रतिनिधित्व करतायत. त्याच्यामुळं त्याच्यातून नवीन समस्या निर्माण व्हायला नको म्हणून दोन्ही ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचं काम केलेलं आहे. दादा, ऑलिम्पिक भवन आता उभं राहत आहे, परंतु त्याच्या अगोदर आपल्याकडे तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल उभे राहिले आणि थेट नियुक्तीसाठी खेळाडूंचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. आपले तालुका क्रीडा संकुल खितपत पडलेलं आहे, तिथं कुणीच नाही. नाही, माझ्या बारामती तालुक्याचं क्रीडा संकुल अतिशय चांगलं चाललेलं आहे. तिथं ऐका लोकप्रतिनिधींनी पण तिथं लक्ष दिलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी पण तिथं वेळ दिला पाहिजे आणि जर कुठं राहिलं तर क्रीडा मंत्र्यांना, क्रीडा सचिवांना, क्रीडा आयुक्तांना सांगितलं पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे. आत्ता भरती पण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जवळपास मी परवाच आढावा घेतला, एकंदरीत वेगवेगळ्या विभागाची 1,65,000ची भरती ही आपण काढलेली आहे. त्याच्यातली 35,000ची भरती झालेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं मी सांगतो, एका डिपार्टमेंटचं नाही. आणि बाकीची पण भरतीच्या बद्दल MPSCला काही वेळ लागतो, टाटाला 30लाच ना
त्याला आपण हे केलेली आहे त्यांना सांगितलेलं ही भरती आम्हाला करून द्या, असं वेगवेगळ्या प्रकारे चाललेलं आहे. त्याच्यातनं आत्ताच मला एक लेडी भेटली होती, मी एका बँकेच्या रौप्य महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमाला होतो तिथं. तिलाही म्हणलं की तू इथं ये. ती आली का रे अधिकारी हे कुठे चौबे वगैरे, तर तिला इथं बोलवलं आहे कारण इथं क्रीडा आयुक्त पण आहेत आणि बाकीचे पण अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये आता मी त्यांच्याशी बोलणार आहे, परंतु आमचा पॉझिटिव्ह ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा क्रीडा मंत्र्यांचा आमचा प्रयत्न आहे. सर, महाराष्ट्राचे खेळाडू आता खेलो इंडिया झालं, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये चमकतात, आपण 1 नंबरला येतोय, पण तेवढ्या पुरतं मर्यादित झालं. महाराष्ट्राचा खेळाडू वरती राष्ट्रीय संघ कधी दिसत नाही, ही अडचण आपली कधी सांगणार किंवा आपण त्यांच्या पाठीमागे राष्ट्रीय संघ अशा ठिकाणी आपल्याला माहिती नाही, ह्याच्याकरता ऑलरेडी प्रयत्न झालेला आहे. सुहास दिवशी आयुक्त असताना त्यांनी प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या कॅबिनेटला दिलं. आपण कुठल्या कुठल्या गेमला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं पाहिजे, त्याकरता करोडो रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने दाखवली, अर्थमंत्री म्हणून आम्ही दाखवली. आणि त्याच्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या खेळाला, म्हणजे काही खेळ वेगळ्या भागात पॉप्युलर आहे, काही खेळ वेगळ्या भागात पॉप्युलर. आपण एकूण किती आता खेळ 12 खेळ टोटल घेतले आणि त्याला लक्षवेध अशा प्रकारचं नाव दिलंय. तुम्हाला माहिती नाही, आता तुम्ही विचार करा, 12 खेळ लक्षवेध त्याचं नाव आणि 160 कोटीची तरतूद एका वर्षाकरता नाही, दरवर्षाकरता. हे खेळाच्या करता प्रोत्साहन देण्याची गोष्ट नाही आहे. ह्याच्यात आता आम्ही लक्षच घातलेलं आहे. उलट मी माझा ACS फायनान्स आणि ACS स्पोर्ट्स एकाच माणसाकडे दिलेलं आहे, OP गुप्ताकडे. त्याच्यावर तिथं पण निधी द्यायला कुठली अडचण येणार नाही. आणि इथले आयुक्त आता कलेक्टर झालेत, इथले कलेक्टर आयुक्त झालेत, त्याच्यावर त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम स्वतः क्रीडा मंत्री यांना त्यानं संजयजी करतायतच. धन्यवाद. 14 वर्षानंतर महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक भवनाचा वनवास संपला आहे. निश्चितच हे ऑलिम्पिक भवन महाराष्ट्राला खेळाडू होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. TV9 मराठीसाठी संजय दुधाने, बालेवाडी स्टेडियम, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.